नमस्कार, बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बुधवारी सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार 10 ग्रॅम सोन्याचा दर आता 61,200 रुपयांवर खाली आलाय. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा रेट 63,800 रुपयांच्या वर गेला होता. चांदीचे दरही 677 रुपयांनी कमी झालेत. चांदीचा रेट आता 70,900 रुपयाच्या खाली गेलाय. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 83.40 रुपये एवढ्या खालच्या स्तरावर गेला होता. 5 डिसेंबर रोजी डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 83.39 रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर पुन्हा रुपयामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने डॉलर मजबूत होतोय. सध्या कच्च्या तेलाचे दर $76 प्रति बॅरल पर्यंत खाली आलेत. एशिया डेव्हलपमेंट बँकेने 2023-24 या चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दराच्या अंदाजात वाढ केली आहे. हा आकडा त्यांनी आता 6.7% असेल असा अंदाज वर्तवलाय. सप्टेंबर महिन्यात एशिया डेव्हलपमेंट बँकेने भारताचा विकास दर हा 6.3% राहण्याचा अंदाज वर्तवला होता. एशिया डेव्हलपमेंट बँकेने अहवालात कृषी विकास दर कमी राहणार असल्याचं सांगितलंय. तर उत्पादन आणि खनिज काम आणि युटिलिटी क्षेत्र 2 अंकानं वाढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने नोव्हेंबर महिन्यात भारताच्या ठोक महागाईचा दर हा 0.26% पोहोचलाय. ऑक्टोबरमध्ये ठोक महागाई ही 0.52% होती. कांदा निर्यात बंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त आहेत. केंद्र सरकारचं धोरण हे शेतकरी विरोधी असल्याचं सांगून महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा रब्बी हंगामात इतर पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्रातील रब्बी कांद्याचा वाटा हा 43% एवढा आहे. डीसीबी बँकेने 2 कोटीहून कमी रकमेच्या एफडीच्या व्याजदरात 0.10% वाढ केली आहे. सामान्य नागरिकांना एफडीवर आता 8% तर वरिष्ठ नागरिकांना 8.6% व्याज मिळणार आहे. अटल पेन्शन योजनेत नोंदणीकृत नागरिकांची संख्या 6 कोटींवर पोहोचली आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना 60 वर्षानंतर पेन्शन मिळते. सदस्यांना या योजनेत 1 ते 5,000 रुपयापर्यंत पेन्शन मिळू शकते. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.